नमस्कार. आज आपण पुन्हा नव्याने भारताचा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि भारताचा इतिहास समजून घेताना आपलं जे महत्त्वाची थीम आहे, त्या थीमच्या संदर्भात मागच्या युनिट क्रमांक 11 पासून आपण अर्थव्यवस्थेच्या संदर्भातल्या गोष्टीची चर्चा करतो. तर आपली जी थीम आहे, ती थीम अर्थव्यवस्था आणि समाज अशी असल्यामुळे त्याच्या अनुषंगाने येणारे जे काही घटक आहेत, त्या घटकांची चर्चा या थीममध्ये किंवा या अंतर्गत करणे अपेक्षित आहे. आपण जे मागचे लेक्चर्स होतं ते या तत्कालीन काळातल्या म्हणजे मध्ययुगीन भारताच्या अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने होतं आणि त्या अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने कर प्रणाली ही एक आपण महत्त्वाची चर्चा करणारा बिंदू होता. कारण कर रचना ज्याच्यामुळे राज्यव्यवस्थेला मोठ्या प्रमाणामध्ये महसूल उत्पन्न होत होता आणि तो प्रामुख्याने शेतीविषयक जमीन महसूल आणि शेतीतून आलेला कर, जमिनीतून आलेला महसूल, अशा पद्धतीच्या कर रचनांच्या ओळख आपण करून घेतली. त्याचा पुढचा टप्पा म्हणजे या कर रचना, शेतीवरची लागवड आणि इतर पिके या सगळे बिंदू समजून घेतल्याच्या नंतर या सगळ्यांचं नेमकं होतं काय. म्हणजे जसं आपण मागच्या लेक्चर्समध्ये शेतीविषयी काही गोष्टींची चर्चा केली, त्याच्यामध्ये अर्थव्यवस्थेचा खरं तर तो पूर्ण ढाचा होता. त्यामध्ये शेतीविषयक पिकं, त्या पिकांवर लावण्यात आलेले कर, त्या जमिनीवरून गोळा करण्यात आलेला महसूल आणि त्या महसुलाचं तोपर्यंत झालेलं नगदी स्वरूप. म्हणजे त्यापूर्वीच्या 13व्या 14व्या शतकाच्या अगोदरचा जो महसूल होता, तो महसूल काही नगदमध्ये, कॅशमध्ये नव्हता. परंतु नंतरच्या काळामध्ये 13व्या 14व्या शतकानंतर आपल्याला तो महसूल हा बराचसा नगदी स्वरूपामध्ये तयार होताना आपल्याला दिसत होता, की ज्याच्यातून वेगवेगळ्या पद्धतीचे वर्ग म्हणजे महसूल गोळा करणारे, त्याचं नियोजन करणारे, त्याचं व्यवस्थापन करणारे, तो महसूल हा राज्यव्यवस्थेकडे पोहोच करणारा एक वर्ग, अशा बऱ्याचशा गोष्टींची चर्चा आपण त्यामध्ये केली. त्यामुळे त्याचा पुढचा टप्पा म्हणजे अंतर्गत व्यापार नेमका काय तयार झाला आहे. तर त्या अंतर्गत व्यापाराच्या अनुषंगाने आपल्याला आजच्या व्याख्यानामध्ये चर्चा करणार आहे. मध्ययुगीन भारताचा इतिहास हा आपण समजून घेतोय. मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये जे वेगवेगळे टप्पे आहेत, त्या टप्प्यांचा सुद्धा आपण इतिहास समजून घेतो आणि याच्यातून ज्या वेगवेगळ्या थीम आहेत, त्यातली थीम क्रमांक 3 ही आपली चालू आहे. त्याच्यामध्ये आपण मध्ययुगीन भारतातील अर्थव्यवस्था आणि समाज ही एक बृहत अशा शीर्षकाच्या अंतर्गत हे जे वेगवेगळे टप्पे आहेत इतिहासाची मध्ययुगीन भारताला समजून घेण्याचे, ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे इनलँड ट्रेड हा खरं तर आजच्या आपल्या व्याख्यानाचा आहे किंवा आपल्याला जी गोष्ट समजून घ्यायचं आहे त्याचा तो महत्त्वाचा विषय. हा शब्द किंवा हे शीर्षक हेच बरंचसं सांगून जातं की या मध्ययुगीन भारतामध्ये कोणत्या पद्धतीचा व्यापार तयार झाला होता आणि त्याद्वारे कोणत्या पद्धतीच्या नवीन रचना उदयास आला होता. खरं तर हा मुद्दा समजून घेणे हे आजच्या व्याख्यानाचं मुख्य उद्देश आहे. त्याचबरोबर हा सिलेबस डिझाईन करताना किंवा बनवताना जे उद्दिष्ट ठरवण्यात आली होती, त्या उद्दिष्टांची चर्चा सुद्धा आपण याद्वारे करणार आहोत. त्याच पद्धतीने त्याचे जे प्रमुख महत्त्वाचे घटक आहेत, बिंदू आहेत, शीर्षक आहेत, उपशीर्षक आहेत, हे सुद्धा आपण समजून घेऊ. आणि जसं की ही चर्चा आपण मागे केली होती की कुठलाही आर्थिक व्यवहार किंवा आर्थिक स्थिती, ती राज्याची स्थिती अशा अनुषंगाने जर म्हटली आपण, तर ती अर्थव्यवस्था वाढीस लागण्यासाठी, अर्थव्यवस्थेतून एक मोठा महसूल उत्पन्न गोळा करण्यासाठी पहिल्यांदा एक स्थिर स्थावर राजकीय व्यवस्था लागते. आणि ज्या काळाच्या संदर्भात चर्चा आपण करतोय त्या काळापर्यंत हे मुघल आणि सल्तनत, खरं तर या दोन बिंदू भोवतीच आजचं पुन्हा लेक्चर आहे. तर सल्तनतीचा काळ आणि मुघलांचा काळ हा
एक स्थिर राजवटीच्या अनुषंगाने मध्ययुगीन भारताकडे बघितला गेला. त्याला प्रतिस्पर्धी होते, त्याला मंगोल होते, अफगाण होते, इतर मग सुलतानाच्या संदर्भात जर आपण चर्चा केली, परंतु हळूहळू ते बंड थंड पडायला लागलं होतं आणि एक राजकीय प्रणाली म्हणून या दोन्ही व्यवस्था जेव्हा त्यांनी 100, 200, 300 वर्ष या ठिकाणी राजकीय व्यवस्था म्हणून राज्य केलं, तर त्या स्थिर व्यवस्था म्हणून गणल्या गेल्या. कारण एकदा त्या सुलतानशाही स्थापन झाल्याच्या नंतर तिला मुघल येईपर्यंत काही फार मोठं संकटाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे मुघल आल्याच्या नंतर सुद्धा ब्रिटिश येईपर्यंत मुघल साम्राज्य हे स्थिरस्थावरच होतं, म्हणजे स्थिर होतं. यातला मुद्दा असा की कुठलीही स्थिर रचना कुठल्याही स्थिर राजवट ही आपल्याला एक वेगळ्या आर्थिक वाढीकडे घेऊन जाते. तर तो मुद्दा, जसं मागे आपण काही कर प्रणाली आणि इतर गोष्टी चर्चा केल्या, त्या अनुषंगाने आजचा जो आपला अंतर्गत व्यापार आहे तो नेमका कसा होता याची चर्चा आपण करणार आहोत. आणि पुन्हा 2 भागांमध्ये ही चर्चा आपण करणार. पहिला जो भाग असेल तो असेल सुलतानशाहीच्या कालखंडात तयार झालेल्या वेगवेगळ्या व्यापारिक आणि वाणिज्यिक संस्था, त्याच्याबरोबर ते सगळे व्यवहार प्रत्यक्षात आणणारे इतर घटक, ज्यामध्ये सराफ आहेत, ज्यामध्ये नायक आहेत, ज्यामध्ये इतर बऱ्याच गोष्टी आहेत. तर ह्या सगळ्या कॅरेक्टर्सची चर्चा आणि त्यांनी कोणत्या पद्धतीचा व्यापार तयार केला आहे आणि तो व्यापाराच्या संदर्भात आपण प्रादेशिक, देशीय, आंतरदेशीय या तिन्ही स्तरांवरचा तो व्यापार अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके. त्यामुळे आणि याच्यातूनच आपल्याला मध्ययुगीन भारताची आर्थिक घडी बसली आणि त्या बसण्याची ही प्रक्रिया आहे अशा अनुषंगाने या प्रकरणांकडे बघता येणं शक्य आहे. त्यामुळे प्राचीन मध्ययुगीन भारत जेव्हा सुलतानशाही स्थिरस्थावर झाली तेव्हा त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या राजकीय संस्था उदयास आणल्या, आर्थिक संस्था उदयास आणल्या, प्रशासकीय संस्था उदयास आणल्या आणि त्याद्वारे एक भक्कम अशी राजकीय व्यवस्था उदयास आली, ज्याचा प्रमुख आधार होता की त्या काळातली आर्थिक रचना आणि कर प्रणाली. कर प्रणाली आणि शेतीतून येणारं उत्पन्न, ज्या कोणकोणती पिकं तिथे घेतली जात होती याचा आढावा आपण घेतलेला असेल. म्हणजे उत्तर भारतामध्ये हा जो गंगेचा प्रदेश आहे तो तसा सुपीक प्रदेश म्हणून गणला गेला. बराचसा भाग हा जंगलांचा होता. ते जंगल तोडून ती जमीन शेती करण्यात आली होती आणि या सगळ्या बिंदूंची चर्चा आपण युनिट क्रमांक 11 मध्ये केली. आता त्याच्या आधारावर त्याचा जे पुढचा टप्पा होता त्या आर्थिक रचनेच्या संदर्भातला त्यातला एक महत्त्वाचा घटक असतो व्यापार. मागचा घटक होता तो शेती, कृषी पिकं आणि कृषीविषयक महसुलाच्या प्रणाली आणि कर रचना. आजचा प्रमुख विषय आहे तो व्यापार, व्यापारांशी संबंधित असणारे इतर घटक आणि कोणकोणत्या गोष्टींचा व्यापार केला गेला त्या या बिंदूंची चर्चा या ठिकाणी अपेक्षित आहे. त्यामुळे खरं तर आपण दिल्ली सुलतानाच्या शाहीच्या अंतर्गत तयार झालेला व्यापार आणि वाणिज्य, त्यामध्ये आंतरदेशीय व्यापार, उदयाला आलेले वेगवेगळे व्यावसायिक वर्ग, परिवहनाची किंवा वाहतुकीची साधनं या बिंदूंची चर्चा आपण दिल्ली सुलतानशाहीच्या काळात तयार झालेल्या वाणिज्यिक वर्गाच्या संदर्भात करणार आहोत. तत्पूर्वी आपण या संपूर्ण प्रकरणाचं जे प्रमुख उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट समजून घेऊ. ओके. आणि त्यानंतर आपण दिल्ली सुलतानशाहीच्या अंतर्गत तयार झालेला व्यापार आणि वाणिज्यविषयक घडामोडी, घटना याचा आढावा. त्यानंतर आपण जसं की 2 राजवटींची चर्चा आपल्याला या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. तर पहिली राजकीय राजवट म्हणजे दिल्ली सुलतानशाही. तर त्या दिल्ली सुलतानशाहीच्या चा समारोप करताना किंवा त्या संदर्भात चर्चा करताना आपण आंतरदेशीय व्यापार, व्यावसायिक वर्ग आणि वाहतुकीची कोणकोणत्या प्रकारची साधनं तयार झाली होती या बिंदूंची चर्चा केल्याच्या नंतर आपण मुघल अखत्यारीतील किंवा मुघल काळखंडात कोणत्या पद्धतीचा व्यापार आणि वाणिज्य तयार झालं होतं
आणि त्यामध्ये पुन्हा आंतरदेशीय, आंतरप्रादेशीय, आयात निर्यातीच्या ज्या काही जिन्नस होत्या, गोष्टी होत्या, त्या नेमक्या कुठल्या होत्या? म्हणजे कोणत्या प्रकारची उत्पादनं ही आयात केली जायची, कोणत्या प्रकारची उत्पादनं निर्यात केली जायची, आणि त्या अनुषंगाने तयार झालेली एक जी काय व्यापारी साखळी आहे, त्या व्यापारी साखळीचा उलगडा आपल्याला या ठिकाणी करायचा. तशाच पद्धतीने हा जो नवीन उद्योन्मुख असलेला व्यावसायिक व्यापारी वर्ग आहे, त्याच्या व्यापारी गतिविधीमुळे वेगवेगळे समुद्री, जमिनीवरचे असे मार्ग तयार झाले. काही वाहतुकीची साधनं सुद्धा तयार झाली. याच्यातून प्रशासन आणि व्यापार हा वाढीस लागलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे पहिल्यांदा दिल्ली सुलतानशाही, दुसऱ्याला दिल्ली मुघल कालखंडातील व्यापार आणि वाणिज्य, आणि तिसरा जो टप्पा आहे त्यामध्ये कोणकोणत्या पद्धतीचे प्लेयर्स या व्यापार आणि वाणिज्य संदर्भात होते. प्लेयर्स म्हणजे महत्त्वाचे घटक. कोणत्या अशा व्यक्ती होत्या की जे हे सगळं जे काही व्यापारविषयक, वाणिज्यविषयक धोरण होतं ते एक्झिक्यूट करत होते. मग त्यामध्ये प्रमुख व्यापारी निघतात. सुलतानशाहीच्या कालखंडामध्ये वेगळ्या पद्धतीचे व्यापारी होते. मुघलांच्या कालखंडामधलं त्याचं स्वरूप पुन्हा बदललं. तर ह्या फरक पण समजा. पण प्रमुख प्लेयर्स म्हणून कोण आहे या सगळ्या व्यापारी आणि वाणिज्यिक रचनांमधली? तर व्यापारी पहिल्यांदा. आणि व्यापारांमुळेच तो ट्रेड किंवा तो व्यापार घडला. आणि भारताच्या संदर्भात हे सगळे व्यापारी एका विशिष्ट समूहातून येतात की त्याला एक वेगळी अस्मिता आहे त्या व्यापाऱ्यांना. नंतरचा जो घटक आहे कर्मचारी म्हणूनचा, ते म्हणजे सावकार आणि सराफ. सावकार हा शब्द खरं तर फ्युडल किंवा सामंती व्यवस्थेच्या संदर्भात वापरला जातो. परंतु मध्ययुगीन भारतामध्ये आणि एकंदरीत मध्ययुगीन जगामध्ये सामंतशाही किंवा शेती केंद्रित अर्थव्यवस्था अस्तित्वात होती. वेगवेगळे जमीनदार भूमींचे अधिकारी होते, मालक होते. त्यामुळे इकडेही एक वेगळा सावकारी वर्ग की ज्याच्याकडे असंख्य एकर जमिनी अस्तित्वात होत्या मध्ययुगीन भारतामध्ये सुद्धा. त्याची चर्चा या ठिकाणी अपेक्षित आहे. सराफांचा वर्ग. सराफ हे वर्तमान संदर्भामध्ये सोनं, नाणी, चांदी या संदर्भातला व्यापार करणारा वर्ग म्हणून ओळखला जातो. परंतु तो व्यापारी संदर्भामध्ये त्या व्यापारामध्ये त्याचं एक महत्त्व काय की त्या काळामध्ये हे सगळे जे काही व्यवहार व्हायचे आणि जेव्हा नगदी प्रणाली सुरू झाली होती तेव्हा त्या नगदी टंका किंवा शिक्के याची जी देवघेव होते तर त्याची खरे खोटेपणा तपासणं हा या सराफांचं एक महत्त्वाचं काम या ठिकाणी होतं. आणि त्यामुळे सावकार आणि सराफ यांनी सुद्धा महत्त्वाचा रोल या सगळ्या आर्थिक रचनांमध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. त्याच पद्धतीने दलाल म्हणजे कुठलाही व्यापार हा प्रत्यक्ष स्वरूपात येण्यासाठी एक इन्फॉर्मरची गरज मध्ययुगीन कालखंडामध्ये सुद्धा होती. म्हणजे जो मध्यस्थी करणारा असा जो वर्ग आहे की ज्याला कुणाला काय विकायचं त्याची माहिती आहे आणि त्याचा भाव काय असला पाहिजे आणि कुणाला घेण्याची किती क्षमता आहे, त्याची पत काय, या दोन्ही गोष्टींची माहिती दलालांकडे असायची. त्यामुळे हे दलाल जे आहे यांचं प्रस्थ, यांचं वजन या दोन्ही राजवटींमध्ये वाढलेलं दिसतं. सुलतानशाहीमध्ये सुद्धा आणि मुघल कालखंडामध्ये सुद्धा. नंतरच्या काळात दलालांचा एक स्थापित संस्था झालेली आपल्याला दिसून येते. सुरुवातीचा जो कालखंड होता 13व्या-14व्या शतकाच्याच पटलावरचा, तर सुरुवातीला अलाउद्दीन खिलजी या सगळ्याच्या काळामध्ये दलालांवर वेगवेगळी बंधनं आलेली दिसतात. परंतु तुघलक आणि नंतरच्या कालखंडामध्ये दलाल
ही एक महत्त्वाची संस्था म्हणून उभी आहे आणि त्याच्यामध्ये पण वर्गवाऱ्या तयार झाल्या. प्रमुख दलाल, इतर दलाल इत्यादी. काही राजे तर कुठल्याही वस्तूचा भाव ठरवताना या दलालांचं मत विचारात घेत असत. कारण त्यांच्याकडे असलेली जी माहिती होती ती दोन्ही बाजूंची माहिती होती, ज्याद्वारे एक योग्य प्रकारे त्या एखाद्या वस्तूचा, जिन्नसाचा भाव लावू शक्य असायचं. तेव्हा दलाल हा एक महत्त्वाचा घटक मध्ययुगीन इतिहासाच्या संदर्भात आणि मध्ययुगीन आर्थिक रचनांच्या संदर्भात आलेला आपल्याला दिसून येतो. या कालखंडातली व्यावसायिक पद्धत नेमकी काय होती, कोणत्या पद्धतीचे व्यवसाय केले जायचे, कोणत्या पद्धतीच्या व्यवसायातून एक मोठ्या पद्धतीचं उत्पन्न तयार व्हायचं, याची चर्चा या ठिकाणी अपेक्षित आहे. त्याचबरोबर हुंडी, कर्ज देणे, कर्जाचे रेकॉर्ड ठेवणे आणि या सगळ्यातून अजून एक वेगळा वर्ग तयार झाला की, आणि ज्याला आपण त्या काळातली बँकिंग व्यवस्था अशी म्हणू शकतो. कर्ज देणारे ऋणको, धनको हे सगळ्या शब्दावल्या सुद्धा मध्ययुगीन भारताच्या संदर्भात त्या हुंडीच्या निमित्ताने त्याचे, कारण नंतरच्या कालखंडामध्ये या मुद्रा जाऊन एक कागदी चलन येण्याची सुद्धा सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. बाकी कर्ज दिल्याच्या नंतर त्याच्यावरचा व्याज निश्चिती करणे असेल, त्याच्यामधली इतर लोकांची भागीदारी असेल, काही गोष्टींचा विमा उतरवणे असेल, ह्या सगळ्या की ज्या वर्तमानाच्या संदर्भातल्या ह्या माहिती असलेल्या संकल्पना आहेत. परंतु याची जी समज आहे, याची समज आपल्याला मध्ययुगीन कालखंडामध्ये सुद्धा विकसित झालेली दिसून येते. आणि या सगळ्या बिंदू जे आहेत, म्हणजे व्यापारी, सावकार, दलाल, व्यावसायिक गोष्टी, बँकिंग क्षेत्र, तर त्या काळातली जी बँकिंग म्हणजे भारतामधल्या वाणिज्यिक विकासामध्ये या सगळ्या घटकांनी एक महत्त्वाची भूमिका वठवलेली आहे. तर याद्वारे आपल्याला त्या भूमिकेचं अनुशीलन होणं हे सुद्धा एक महत्त्वाचं उद्दिष्ट या ठिकाणी राहिलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतरच्या काळामध्ये ज्या काही वेगवेगळ्या व्यापारी गिल्ड किंवा संघटना आहेत, त्या संघटनांची माहिती करून घेणं अपेक्षित आहे. जसं युरोपमध्ये ट्रेडर्स गिल्ड किंवा गिल्ड्स होत्या, फार्मर्सच्या, ॲग्रिकल्चर, तसं भारतामध्ये सुद्धा या व्यापारी संघटना त्याच्या सामाजिक स्थानानुसार, त्याच्या जातीनुसार ठरायला लागल्या होत्या आणि त्याचं एक वेगळं रूपांतरण संघटनात्मक ढाच्यांमध्ये यायला सुरुवात झाली होती, की ज्याची सुरुवात पुन्हा या मध्ययुगीन भारतामध्ये आपल्याला दिसून येते. त्यामुळे हे सगळे घटक मध्ययुगीन भारताची आर्थिक रचना आणि समाज व्यवस्था समजून घेण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे. त्यामुळे नेमकं या ठिकाणी आपण काय उद्दिष्ट ठेवलेलं आहे, हा सगळा प्रकरण समजून घेताना त्याची चर्चा करणं या ठिकाणी अपेक्षित. तर या प्रकरणाद्वारे आपण या कालखंडामध्ये जो व्यापार तयार झाला होता, त्या व्यापाराचा पॅटर्न समजून घेणार आहोत, पद्धती समजून घेणार आहोत. आणि हा व्यापार त्या ज्या प्रदेशामध्ये स्थानिक, प्रादेशिक, आंतरदेशीय, आंतरप्रादेशिक या सगळ्या बाबींच्या अनुषंगाने आपण हा सगळा व्यापार समजून घेणार आहोत. त्यामुळे प्रामुख्याने आपल्याला या कालखंडामध्ये जे वेगवेगळे व्यापारी गट आहेत की ज्याच्या संघटनेनंतर बनतात, व्यापारी गिल्ड्स तयार होतात, ट्रेडर्स गिल्ड ज्याला म्हटलं जातं, त्याची माहिती आपण या ठिकाणी करून घेणार. त्यामुळे अभ्यासकर्त्यांनी हा अभ्यासक्रम डिझाईन करताना या प्रकरणाद्वारे आपल्याला या सगळ्या व्यापारी गटांबद्दलची माहिती होती असं उद्दिष्ट ठेवण्यात आलं. त्यामुळे व्यापार कार्यात गुंतलेले जे जे काही घटक आहेत, त्या घटकांची याद्वारे आपल्याला माहिती होईल आणि त्यामुळे हे व्यापारी गट नेमके कसे होते, त्याचे ऑपरेटिंग सिस्टम्स काय होती आणि त्यांना कुठल्या नावाने ओळखले गेलं. त्या वेगवेगळ्या कार्यक्षेत्रामध्ये आणि वेगवेगळ्या राजवटींमध्ये त्यांना थोड्याफार प्रकारे वेगळ्या नावांनी ओळखलं गेलं आणि त्यामुळे या सगळ्यांची ओळख या प्रकरणातून आपल्याला होणं अपेक्षित आहे. त्याच पद्धतीने आपण स्थानिक, प्रादेशिक, आंतरप्रादेशिक आणि आंतरदेशीय असा सगळा व्यापार बघणार असतो आणि त्यामुळे याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या घटक अवलंबून राहिले, त्याचा जे आंतरसंबंध आहे तोही समजून घेणं हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट या ठिकाणी.
त्याच पद्धतीने व्यापाऱ्यांमध्ये नेमकं कशाचा व्यापार केला, कुठल्या वस्तू किंवा जिन्नस असे होते की ज्याचा या ठिकाणी व्यापार केलेला आपल्याला दिसून येतो. तर त्या वस्तूंची ओळख करून घेणे. म्हणजे समजा कृषीच्या संदर्भात जर आपण काही नावं घेतली तर त्यामध्ये धान्य आहे, खाद्यान्न आहे, गहू आहे, नगदी ज्वारी आहे, तांदूळ आहे. नगदी पिकांच्या संदर्भात जर चर्चा केली आपण तर कापूस आहे आणि इतर अन्य घटक आहे. त्यामुळे या सगळ्या ज्या जिन्नस आहे या जिन्नसांची या वस्तूंची ओळख करून घेणे हे सुद्धा एक महत्त्वाचं उद्दिष्ट या ठिकाणी ठरवण्यात आले. त्याच पद्धतीने जे काही व्यावसायिक गट व्यावसायिक वर्ग उदयास येतो त्या व्यावसायिक वर्गाच्या जो काय व्यापार आणि त्याचा संबंध आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भूमिका बदलत जातात. तर त्यामुळे त्या भूमिकेमध्ये होणारा जो बदल आहे त्या भूमिकांतल्या बदलांचं विश्लेषण करणं हे सुद्धा एक महत्त्वाचं उद्दिष्ट या ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे. त्यामध्ये दलाल आहेत, सराफ आहेत, सावकार आहेत. या सगळ्यांच्या वेगवेगळ्या भूमिका आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. त्यामुळे त्या भूमिकांचं विश्लेषण करणं हे सुद्धा एक महत्त्वाचं उद्दिष्ट या ठिकाणी ठरवण्यात आले आहे. आणि त्यामुळे हा एक महत्त्वाचा गाभा आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. त्याच पद्धतीने व्यापाराचा जो पॅटर्न समजून घेताना इनलँड ट्रेड आणि ओव्हरलँड ट्रेड हे जे काही संकल्पना आहेत त्या नेमक्या काय आहेत त्या सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे भारताचा परकीय व्यापाराचा पॅटर्न म्हणजे इथून जसं की आधुनिक भारताच्या संदर्भामध्ये भारत हा चांगल्या खर्चीनं वस्तू, विनिमय, मसाल्याचे पदार्थ यासाठी ओळखला गेला. आणि तसं मध्ययुगीन भारत सुद्धा काही विशिष्ट गोष्टींसाठी ओळखला गेला. आणि त्यामुळे त्या मध्ययुगीन भारताचा हा अंतर्गत आणि बहिर्गत किंवा अंतर्देशीय असा दोन्ही पद्धतीचा व्यापार आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. ओके. त्यामुळे विनिमय, व्यावसायिक कर्ज आणि व्याजदर बदल यामध्ये काय संबंध होता तो संबंध थोड़ा तकलीफ से कंटिन्यू करें क्या करें. यातली भागीदारी समजून घेणे हे महत्त्वाचं आहे. आणि ही जी हे महत्त्वाचे उद्दिष्ट या ठिकाणी ठरवण्यात आलेले. तर या अनुषंगाने आपण काही गोष्टींची चर्चा करणार. ओके. त्यामुळे आंतरदेशीय परकीय व्यापाराचं पॅटर्न नेमकं काय आहे नक्की. तर या काळामध्ये 13वे आणि 14वे शतक हे या सगळ्या गोष्टींच्या उगमांचं स्थान आपल्याला दिसून येतं. कारण या कालखंडामध्ये व्यापाराच्या 3 गोष्टी आपल्याला उभ्या राहतात. एक तर वेगवेगळी छोटी छोटी शहरांचा उद्गम आणि विकास झालेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर जे शिल्पकला होत्या त्या शिल्पकलांचा सुद्धा हस्तकला, शिल्पकला याचा सुद्धा आपल्याला विकास या ठिकाणी झालेला दिसून येतो. ओके. आणि त्यामुळे याद्वारे आपल्याला परकीय, अंतर्देशीय आणि व्यापाराचा असा एक पॅटर्न तयार होतो. 13व्या आणि 14व्या शतकामध्ये अशा पद्धतीच्या गोष्टींची चर्चा आणि अशा पद्धतीचे व्यापारी केंद्र हळूहळू उदयास यायला लागतात. महत्त्वाची शहरं ही व्यापारी केंद्र म्हणून उदयास यायला लागतात. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ती फार छोटी छोटी केंद्र होती, परंतु हा काळ त्या छोट्या छोट्या केंद्रांचा, शिल्पकलांचा
आणि एकमेकांच्या देवघेवींच्या संदर्भातला काळ म्हणून ओळखला जातो. कारण या काळामध्ये एक राजकीय स्थैर्य दिसून आलेलं आहे आणि या सगळ्या राजकीय स्थैर्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढलेलं आपल्याला दिसतं. आणि या राजकीय स्थैर्यामुळे आणि वाढलेल्या उत्पादनामुळे आपल्याला अनेक पटीने व्यापाराच्या प्रमाणामध्ये वाढ झाली दिसून येते. आणि त्यामुळे हे जे काय राजकीय स्थैर्य होतं, राजकीय स्थैर्य याने या व्यापाराच्या प्रमाणाला मोठ्या प्रमाणात वाढ दिली, चालना दिली. छोट्या शहरांचा विकास झाला, शिल्पकला, हस्तकलांचा उदय झालेला आपल्याला दिसून येतो औद्योगिक भारताच्या संदर्भात. आणि त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीच्या आर्थिक रचना व्यापारी वर्ग उदयास आलेले दिसून येतात. हे 13व्या आणि 14व्या शतकाच्या पार्श्वभूमीवर. त्यामुळे संपूर्ण व्यावसायिक प्रक्रिया या ठिकाणी तयार होते, ज्यामध्ये व्यापारी, दलाल याचे काही विशिष्ट गट तयार होतात. सराफ सुद्धा वेगवेगळ्या पातळींवर त्यांना दिलेली जी काही नेमून दिलेली जी काही कामं आहेत ती कामं करतात. त्याचे प्रमुख कामं म्हणजे जे काही मुद्रा होत्या त्या मुद्रांचं तपासणी करणे, त्याच्या खऱ्या खोट्यापणा तपासणे आणि ह्या सगळ्यातून एक वेगळा व्यापारी समुदाय या ठिकाणी तयार होतो. त्याच पद्धतीने व्यापार वाढीस लागलेला असल्यामुळे एक वेगळ्या पद्धतीच्या नवीन प्रथा सुद्धा अस्तित्वात येतात आणि नवीन पद्धतीच्या संस्था सुद्धा बळकट होण्याकडे कल वाढतो. याचा उल्लेख आपण असा केला होता की दलालांचा जो एक वर्ग आहे तो हळूहळू वाढीस लागतो. आता दलाल ही अनऑफिशियली, इन्फॉर्मली एक वेगळी संस्था जरी असली तरी या कालखंडामध्ये दलाल हे ऑफिशियल व्हायला लागतात, म्हणजे नंतरच्या कालखंडामध्ये. कारण दलालांची एक प्रॉपर संस्था तयार व्हायला, त्याचे सुद्धा एक वेगळे घटक तयार होतात. आणि नवीन बाबींचा, नवीन गोष्टींचा जर विचार केला तर आपल्याला दिसून येतं की कारण याद्वारेच आपल्याला एक बँकिंग, बिल ऑफ एक्सचेंज आणि कर्ज देण्याची व्यवस्था सुद्धा तयार होते. ओके. आणि एक ट्रेडिंग पार्टनर याच्यातून तयार होतात. वेगवेगळे विमा, इन्शुरन्स, प्रचलित इन्शुरन्स सुद्धा या ठिकाणी तयार होताना आपल्याला दिसतात. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण दिल्लीचे सुलतान जेव्हा एक स्थिरस्थावर होतात तेव्हा या सगळ्या छोट्या शहरांची वाढ व्हायला लागते. कारण एक राजकीय प्रणाली म्हणून त्याचा उद्गम विकास होतो. त्याच्यातून एक वेगळ्या पद्धतीच्या महसुलाच्या प्रणाली तयार होतात. आणि जमीन महसुलाच्या अजून वेगळ्या पद्धती वाढीस लागतात. ओके. मागच्या युनिटपर्यंत आपण असं बघितलं होतं की जमीन महसूल हा देवघेवीच्या, अन्नधान्याच्या अशा स्वरूपात दिसून येत होता. परंतु अल्लाउद्दीन खिलजीच्या काळामध्ये नगदी वसुली जी झाली होती तीच या कालखंडामध्ये सुद्धा प्रचलित होताना दिसते. त्यामुळे 3 पद्धतीने व्यापार आणि वाणिज्याला या कालखंडामध्ये वाढ दिसून येते आपल्याला. एक म्हणजे छोट्या शहरांचा उद्गम आणि विकास होतो. दुसरं हस्तकला, शिल्पकला यांचा विस्तार व्हायला लागतो. तिसरं खाद्यान्नाची बाजारपेठ उभी राहते आणि ज्याच्यातून सुरुवातीच्या काळामध्ये जी पिकं, उत्पादन याचा आढावा आपण घेतला तर त्याचा आणि व्यापाराचा एक घनिष्ठ संबंध तयार व्हायला लागतो. कारण गहू, धान्य, बार्ली, बाजरी हे हळूहळू क्रय वस्तू म्हणून सुद्धा बाजारात यायला लागतं. म्हणजे आता अन्नधान्य हे फक्त स्वतःच्या गरजा भागवण्यापुरतं नसून इतर प्रदेशातल्या, इतर प्रादेशिक घटकांच्या गरजा भागवणे सुद्धा त्याचं क्रय वस्तूमध्ये रूपांतर होताना दिसतं. आणि या सगळ्यातून एक आंतरदेशीय म्हणजे देशांतर्गतच
वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये व्यापार वाढीस लागल्याचं आपल्याला. त्यामुळे ह्या आंतरदेशीय व्यापारासाठी जो कच्चा माल लागत होता, तो कच्चा माल पूर्णतः खेड्यांवर अवलंबून होता. आणि त्यामुळे खेडी हे एक प्रथम युनिट बनतं व्यापाराचं. खेडी हे प्रथम एकक बनतं की ज्याच्यातून हा जो काही, उदाहरणार्थ समजा एखादा कापडाचा व्यवसाय असेल त्या काळातला, तर त्यासाठी कच्चा माल लागणारे प्रमुख म्हणजे कापूस. आणि कापूस पिकवला जाणार आहे त्या शेतामध्येच आणि त्या खेड्यामध्येच. त्यामुळे कापड उत्पादनासाठी लागणारा जो कच्चा माल आहे तो कापूस, आणि त्या कापूसाचं उत्पादन घेण्यासाठी त्या कापसावर अवलंबून राहणं म्हणजेच त्या खेड्यावर अवलंबून राहणं. आणि एक उदाहरण झालं. त्यामुळे अशा पद्धतीने खेडी जी होती ही वेगवेगळ्या कच्च्या मालाच्या आणि इतर बाबींच्या संदर्भात आपल्याला स्वयंपूर्ण असलेली आपल्याला दिसते. आणि त्यामुळे या वेगवेगळ्या व्यापाऱ्यांना, उद्योगांना त्यांच्या मालाची परिपूर्ती करण्यासाठी, उत्पादनाची परिपूर्ती करण्यासाठी खेड्यांवर अवलंबून राहावं लागतं. तर हा एक या आंतरदेशीय व्यापारातला एक महत्त्वाचा घटक. कच्चा माल याचं सेंटर ऑफ सप्लाय आहे खेडी. दुसरं, मोठ्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीच्या पिकांचं उत्पादन करणं पसंत करत होते शेतकरी, कारण नंतरच्या काळामध्ये जमीन महसूल घेण्याची जी पद्धत सुरू झाली होती ती नगद स्वरूपात सुरू होती. त्यामुळे नगदी स्वरूपात जमीन महसूल देण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्याकडे पैसा असणं, रोकड असणं हे महत्त्वाचं होतं. आणि रोकड कशी येणार, तर ज्या वस्तूंना मागणी आहे, म्हणजे कापड उत्पादनासाठी जर कापसाची मागणी आहे तर कापसाची पिकं जास्त घेतली जाणार, ज्याच्यातून नगद उत्पन्न येऊ शकतं. त्या नगद उत्पन्नाच्या अभिलाषे